नमस्कार. पहिले तर इथे मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी सुलक्षणाताई, निर्मला चॅरिटेबल ट्रस्ट आणि सुरू सरगम प्रोडक्शन सगळ्यांचेच आभार मानते. ताण हा शब्द शक्यतो मी वापरत नाही, कारण ताण म्हटलं कीच आपल्याला टेन्शन जाणवतं. कुठल्याही गोष्टीमध्ये टेन्शन आणि ताण केव्हा येतो, जेव्हा आपण एखादी गोष्ट ॲक्सेप्टच करत नाही. म्हणजे जेव्हा डॉक्टर म्हणून माझ्याकडे कोणी येतात, आता इथे वेगवेगळ्या वयोगटातली लोक आहेत, त्यामुळे मी डायरेक्ट एखादं उदाहरण द्यायचा प्रयत्न करेन. काही वेळेला एखादी IT क्षेत्रातली व्यक्ती पेशंट म्हणून समोर बसते, म्हणजे ही काही कथा नाही सांगत आहे, फॅक्ट सांगते. त्यावेळेला असं होतं की पेशंट सांगतात की मेरे को इतना स्ट्रेस है कि मैं क्या बताऊँ, मैं आपको बोल नहीं पाऊँगा, मैं आप जो बोल रहे हो वो मैं रूटीन फॉलो नहीं कर सकता. मान्य आहे तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी ताण असतो, पण का असतो? कारण एखादी गोष्ट आपण ॲक्सेप्ट करत नाही. जर मला माहिती आहे की माझ्या बॉसने मला सांगितलं की हे अमुक अमुक काम, मेरा अगर बॉस मुझे बोल रहा है कि ये काम आपको आधे घंटे में करना है और अगर हम जानते हैं कि हमारी वो कैपेसिटी नहीं है, तो मैं कहती हूँ पेशेंट को आप सीधा बता दीजिए कि आप अभी कुछ शारीरिक अवस्था की परेशानी से गुजर रहे हैं, जिसके कारण वो काम आप अगले आधे घंटे में नहीं कर पाओगे. अगर आप कर सकते हो तो उसे एक्सेप्ट करो, अगर आप नहीं कर सकते हो तो उसे भी एक्सेप्ट करो. कोई भी चीज़ जो हमारे मन के विरुद्ध होती है उसे हम अगर एक्सेप्ट कर लेते हैं तो ताण ये शब्द हमारे डिक्शनरी से मिट जाएगा. और अगर ये हम समझ नहीं पाएंगे तो हम हमेशा कहेंगे कि नहीं, मैं तणावग्रस्त ही हूँ. आणि आयुष्य हे मजेत जगायचं असेल तर आयुष्य सिन्सिअरली जगा, सिरियसली नको.